हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण जाणार आहोत कृष्णाबाई मंदिरात। तर हे मंदिर पंचगंगा मंदिर पासून थोड्याच अंतरावर आहे। 1 वर्षाहून अधिक पूर्वीचे हे मंदिर आहे। कृष्णाबाई म्हटलं की आपल्याला नक्की वाटतं की देवीचं मंदिर असेल, पण महाबळेश्वर मधील कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे। मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला श्रीकृष्णाची मूर्ती दिसेल। या मंदिराची निर्मिती 1888 मध्ये झाली असावी। हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून त्याची निर्मिती 1000 वर्षाहून अधिक वर्षापूर्वीची असावी। हे मंदिर प्राचीन काळातील असून 5000 वर्षापूर्वी बनवले गेले असावे। मंदिराच्या गाभाऱ्यात आणि बाहेर दगडात कोरलेली छत आणि स्तंभ आहेत। मंदिराच्या समोर एक कुंड आहे। त्या कुंडामध्ये गोमुखातून पाणी पडते। ते पाणी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते। कृष्णाबाई मंदिराच्या नावाचा इतिहास जरा वेगळा आहे। आपण पंचगंगा मंदिरामध्ये पाहिले की तेथे 5 नद्यांचा एकत्रित संगम झालेला आहे। त्यातली एक म्हणजे कृष्णा नदी। कृष्णाई मंदिराच्या समोर जो कुंड आहे, त्या कुंडात गोमुखातून जे पाणी बाहेर येते ते म्हणजे कृष्णा नदीचे उगमस्थान आहे। म्हणून या मंदिराला कृष्णाबाई मंदिर असे म्हणतात। कृष्णाबाई मंदिर हे हळूहळू जमिनीत चाललेलं आहे असंही म्हणतात। आता आपण आतमध्ये जाऊयात आणि मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप थंड वातावरण आहे आणि इथे समोर बघू शकता तुम्ही एक मोठं शिवलिंग खाली आहे आणि त्याच्यावरती छोटंसं एक शिवलिंग आहे। तुम्ही पण महाबळेश्वर मध्ये आलात तर नक्की या टेम्पलला व्हिजिट करा। तोपर्यंत बाय बाय।